मी निलय, TV27 न्यूज चॅनलचा कॅमेरामॅन आहे मी. न्यूज चॅनल मध्ये काम करता म्हणजे कुणाच्याही घरी कधी घुसायची परवानगी असते का तुमच्याकडे? हे बघ, गार्गी नावाची माझी कलिग इथे आली आहे. तिला शोधतोय मी. झालं शोधून? निघात. अरे सापडली नाहीये ती. तिचा फोनही बंद येतोय. या घरात शिरण्याचा दुसरा कुठलाही मार्ग नाहीये एव्हाना लक्षात आलं असेलच तुमच्या. त्यामुळे इथे कोणीही आलेलं नाहीये. तू बंगल्याचा मालक आहेस ना? बंगला उघडून दाखव ना. मला एकदा चेक करू दे, मग जाईन मी. सभ्यपणे सांगितलेलं कळत नाहीये का? निघायचं बघा. काय प्रॉब्लेम काय तुझा? माझा प्रॉब्लेम तुम्हा मीडियावाल्यांशी आहे. कशावरून तू जे काही बोलतोयस ते सगळं खरंय? तुझा वेगळा काही प्लॅन असू शकतो. ए शाण्या, चुपचाप बंगला उघड, मला चेक करू दे, जाईन मग मी. बंगला नाही उघडणार. चावी दे. दे चावी दे. अरे चावी दे. हात कसा लावलास रे मला? अवनी, अवनी कुठेस तू? तू लपलीयस का इकडे? अवनी, अवनी लपली असेल तर बाहेर ये ना. अवनी, अवनीला खूप शोधलं मी, ती कुठेच सापडत नाहीये. हे इथे. तू मारलायस माझ्या मुलीला? नाही, मी काहीच केलं नाहीये. मी नाही मारलंय. हो तूच. मी नाही मारलंय अवनीला. मी नाही मारलंय अवनीला. बसलायस काय? मार तिला. मी खरंच नाही मारलं तिला. मी नाही, मी नाही मारलंय हो तिला. मी नाही मारलंय तिला खरंच. मार तिला. मारीला. मी नाही मारलं. मी नाही मारलं तिला. मी खरंच नाही मारलंय तिला. मी खरंच नाही मारलंय तिला. मी नाही मारलंय तिला. मी नाही मारलं. मी नाही मारलं. प्लीज मला नका मारू. मी काही नाही केलं. मी नाही मारलंय तिला. माहितीये मला. हिने मारलाय. हिने मारलाय अवनीला. त्यांना नका मारू. त्यांना नका मारू. प्लीज त्यांना नका. तू मारलाय अवनीला. मी नाही मारलं.
तुला मरावं लागेल. थांब 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 मला मारू नकोस. थांब. अवनी तिकडे, अवनी आहे तिकडे. अवनी प्लीज मारू नका. मी तिला घेऊन आले. मी घेऊन आले तिला. तुला मरावं लागेल. थांब 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 तू. रे मारू नकोस. शेवटचं सांगतोय, फायनल निघायचं इथून. मी पण फायनलच सांगतोय, बंगला उघड. बंगला उघडणार नाही सांगितलेलं कळत नाहीये का एकदा? मग मी माझ्या पद्धतीने आज जातो. काय पद्धत रे तुझी? बघू देत मला. हे जा रे, चल. एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? तुला सांगितलं होतं ना. उघड उघड लवकर. गार्गी, गार्गी, खाली बघ, मी वर बघतो. गार्गी. गार्गी, गार्गी. अगं स्वाती, मी काय सांगतोय माझं ऐकून घे. तुम्ही हे वाचलं होतं तरी का लपवलं? मला वाटलं की त्यात तुम्हाला काय वाटलं हे महत्वाचं नाहीये म्हणून? अहो निदान मला तरी खरं सांगायचं होतं. हे बघ स्वाती, मी गार्गीला फोन केला होता या चिठ्ठीबद्दल. तिचं असं म्हणणं होतं यात सिरियसली घेण्यासारखं काय नाही. मग मीही मनातनं विचार काढून टाकला. अहो स्पष्ट लिहिलंय गार्गीच्या जीवाला धोका आहे म्हणून. हा, आणि तरी तुम्ही मनातनं काढून टाकलं. तिला काही झालं ना? काही होणार नाही, गार्गीला काहीही होणार नाही. किरण, किरण काय झालं? गार्गी कुठेतरी अडकली. काय? आता जरी सुखरूप असली तरीही तिच्या जीवाला धोका आहे. अरे देवा. किरण, किरण सांग ना नक्की काय झालंय गार्गीला. सांग ना. मला जायला हवं. मी आले. अगं किरण,
किरण, स्वाती, काय झालं? वर आहे ती? वर कोणीच नाही. इथेही कुठे दिसत नाहीये. घर लॉक होतं, मग आतमध्ये कशी आली असेल ती? तोच प्रश्न मलाही पडला. गार्गी, इथे दिसत नाहीये तर मला वाटतं बंगल्याच्या मागून आवाज आला असेल. आवाज आतूनच आला होता, आय एम शुअर. तरी सुद्धा एकदा बंगल्याच्या मागे जाऊन बघूया. चल. निले दादा, गार्गी कुठे? ती सापडत नाही. अरे मग ती गेली कुठे? इथेच आलेली ना. अरे तेच बोलतोय मी. नाही आहे इथे ती. तुम्ही काय मूर्ख समजलात का मला? तुमचा प्लॅन आलाय माझ्या लक्षात. निघाय तुम्ही. त्या सांगितलेलं कळत नाहीये का? निघा इथून. अरे पण गार्गी अजून सापडली नाहीये. निलय, सरळ भाषेत सांगतोय, निघा इथून. तुम्हाला या वाड्यात शूट करायचंय म्हणून तुम्ही मला वेडं बनवायला निघालात. मला काही कळत नाही असं वाटलं का? निले दादा काय बोलतो हा? कोण आहे हा? क्षितिज निंबाळकर, या घराचा मालक. आता कळलं? तुम्हाला इथे शूटिंग करायला मिळावं म्हणून माझ्यासमोर हे खोटं चित्र उभं करायला बघत होतात का? काय तुमची कलिग वगैरे कोणी नाहीये? अरे पण तू स्वतः आवाज ऐकलास ना तिचा? ऐकला, पण तो आवाज कशावरून तुमच्यातलाच कोणीतरी काढला नसेल. तुमच्यातली एखादी तुमची मैत्रीण, तुमची टीम मेंबर या वाड्याच्या आसपास कुठेतरी लपली असेल. ए भाई, तू समजतोय तसं काय ना? गार्गी खरंच आली येते. असं काहीतरी खोटं करायला आम्हाला वेळ नाही लागलाय. आणि शूट करायचं असतं ना तर कधीच केलं असतं. तुला कळलं सुद्धा नसतं. एक क्षितिज, गार्गीला तूच काय केलं नाहीस ना? ए, जास्त शहाणपणा करू नकोस हं? गार्गी कुठे आहे ते सांग, नाही तर आता पोलिसांना बोलवतो. बोलो, बिंदास बोल. पण पोलीस आल्यानंतर मग इथे यायचं. तोपर्यंत इथे आत इल्लीगली घुसायचा प्रयत्न करायचा नाही. कळलं? आउट. स्वतः पोलिसांना बोलवणार आहेस का मी फोन करू?
इडियट्स. हॅलो संजय सर. सर इमर्जन्सी, आय नीड युअर हेल्प सर. अरे ऑफिसवरून निघताना तीच मला म्हणाली होती आपल्यातला एक जरी मेंबर नसला ना तरी जायचं नाही म्हणून. मी एकटी का आली असेल गार्गी इथे? हा ना यार, माझ्या पण डोक्यावरनं चाललाय मॅटर. गार्गी असं नाही करणार रे. मला वाटतं नक्कीच काहीतरी गडबड. काय म्हणाले सर? काय नाही, मी त्यांना सांगितलंय, ते पोलिसात इन्फॉर्म करतात. दादा ऐका ना, तुम्हाला कसं कळलं की गार्गी इथे आले म्हणून? त्या दिनेशचा फोन आला होता मला. दिनेशचा? हो, एक मिनिट. ये संजय सर, बोला. साठी फोन लावता दिनेश आणि स्पीकरवर टाक. सॅड्रिकचा फोन. उत्तर बघ काय बोलतो. हा सॅड्रिक बोल ना. दिनेश, तूच नीलेला सांगितलेलंस ना की गार्गी इथे मृत्युंजय बंगल्यात येणार ते? हो 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 मीच सांगितलं. ए दिनेश, पक्या बोलतोय. हा बोल ना पक्या. तुला कोणी सांगितलं रे गार्गी इथे मृत्युंजय बंगल्यात आली येते? मला गार्गीनेच सांगितलं. अरे पण ती आज जाणार नव्हती, मला सांगितलं होतं ना तिने. मग तुला का असं म्हणाली ती? मला कसं माहित? तू गार्गीलाच विचार ना. तुला माहितीये का दिनेश इथे काय झालंय? अरे ती गार्गी इथे मृत्युंजय बंगल्यात आली होती आणि आता ती गायब झालीये. गार्गी गायब झाली? हो, आम्ही आता तिला शोधतोय. हा मी तुला नंतर कॉल करतो. मला सारा मॅम बोलवत आहे. दिनेश दिनेश काय झालं? मॅम गार्गी गायब झाली आहे मृत्यूच्या बंगल्यातून आणि हे सगळे शोधतायत तिला. आय न्यू इट. हे असंच होणार होतं. ती ना मुद्दामून करते हे सगळं. मॅम पण ती मिसिंग आहे ना. शी इज नॉट मिसिंग रे. ती स्टोरी कव्हर करायची आहे ना, म्हणून लपून बसली असेल त्या बंगल्यामध्ये. हे असं पण होऊ शकतं. असंच आहे, पण मी ना तुला सक्सेस होऊन देणार नाही. म्हणजे नक्की काय करणार आहात तुम्ही? तुम्ही नाही, आपण. काय म्हणले सर? सर आपल्याला अपडेट करतील. दादा, आम्ही आता दिनेशला फोन लावला. मग काय म्हणाला तू? दादा काहीतरी सॉलिड झोलय. म्हणजे असं वाटत होतं की दिनेश खरं काय ते नीट सांगत नाही. हा, म्हणजे दिनेश खोटं बोलतो. गार्गी इथे आलीच नसणार. अरे नाही, मी स्वतः किंचाळी ऐकली. आय एम शुअर तो तिचाच आवाज होता. अरे पण आपण एकदा तिच्या घरी जाऊन बघूयात ना, म्हणजे आपल्याला कळेल खरं काय ते. नाही, आता यावेळी तिच्या घरी जाणं योग्य नाही. तिच्या घरच्यांना माहित नसेल तर उगाच टेन्शन मध्ये येतील रे ते. हो पण दादा, आपण इथे असं किती वेळ थांबणार? त्यापेक्षा आपण पोलीस स्टेशनला जाऊया. आणि संजय सर म्हणाले ना अपडेट करणार आहेत म्हणून. निलेश, चल चल आपण निघूयात. चल. हो दादा, आता किती वेळ थांबणार इथे? चला ना. शेवटी गार्गी त्या दुष्टचक्रात अडकलीच. मी तिला त्या घरापासून दूर ठेवण्याचा खूप प्रयत्न केला, पण गार्गी त्या घरापर्यंत पोहोचलीच. याचा अर्थ मी गार्गीची राखणदार नाहीये, पण मला माहितीये तिचा राखणदार म्हणून तिथे तू कोणाला तरी नक्की पाठवलं असशील. देवा, आता फक्त त्या राखणदाराला लवकरात लवकर गार्गीपर्यंत पोहोचू दे आणि या दुष्ट चक्रातून तिला सुखरूप बाहेर काढू दे. जेव्हा जेव्हा गार्गी पहाटे दचकून उठलीये तेव्हा तेव्हा मी कॅलेंडरवर या खुणा केल्या. पहाटेची वेळ गार्गीच्या आयुष्यातली खूप महत्वाची वेळ.